सुरेश जाधव हे अतिक्रमणासाठी मी इथं आलो होतो किंवा अतिक्रमणचे कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही ऑर्डर तुम्ही तिथे दाखवा. आता हे उपअधिकारी पण नाही आहे आणि जे आपले शिवसाहेब आहे ते सुद्धा इथं हजर नाही आहे नगरपालिकेमध्ये. मी काल पण आलो होतो आणि मी घरामध्ये कमवणारा एकटा माणूस आहे आणि घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. आता मी गेले 2-3 घरी चक्र मारतो की बाबा एकही अधिकारी भेटत नाही. शिवसाहेब काल पण आले नव्हते, शिवसाहेब आज पण आलेले नाही आहे. आता नगरपालिकेत आता हे आपला प्रश्न मांडायचे कोण हे समजत नाही. कलेक्टर साहेबांना सांगितलं की तुम्ही ते दाखवा, मी ऑर्डर दिलेली आहे, मी सांगितलेलं आहे काढायचं. आता कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे, शिवसाहेब काही भेटत नाही. नगरपालिकेचे कलेक्टर आम्ही पाहू. भद्रासाहेब म्हणतात किंवा ते तुमचा आपसी विषय आहे. अहो माणसं मूर्खच असतात, आम्ही मूर्ख आहे. आम्ही आपसाची प्लॉटिंग केली, आम्ही मूर्ख आहे. परंतु तर मग नगरपालिकेचं काय कर्तव्य आहे, कलेक्टर ऑफिसचं काय कर्तव्य आहे. मग आम्ही आपसात भांडणं करायचे कशासाठी, रोडसाठी दररोज भांडणं करायचे का. एकही अधिकारी हजर नाही तर नगरपालिकेमध्ये. आता 11:30 वाजलेले, 11:30 टाईम झालेला आहे, अधिकारी हजर नाही किंवा हे इकडे गेले आता इथं उपअधिकारी पण हजर झालेलं आहे की म्हणजे. आणि नगरपालिका काही तरी ॲक्शन घ्यायलाच तयार नाही. नगरपालिकेचा हात याच्यामध्ये काय ते काय मार्ग नाही. हे लोक अशी पण नकली कोणं दिल्या, काय कोणं दिलं तर काय काही कळायला मार्ग नाही. आता इथं आपण काही करू शकत नाही. कायदा आपण हातामध्ये घेऊ शकत नाही. नगरपालिकेचं काम आहे, शिवसाहेबांचं काम आहे. त्यांची अपॉइंटमेंट त्यासाठी झालेली आहे. परंतु इथं कोणी काहीच करायला तयार नाही आहे. शिवसाहेब ते भेटतच नाही देवासारखे. देव भेटतील पण शिवसाहेब भेटणार नाही. ते बी असं एवढं मुश्किल झालेलं आहे इथं. बाई 2 तारीख आहे, हे बघा तुम्ही टप्पा आहे. हे 2 तारखेला आम्ही तिथं बुलढाण्याला जाऊन आलो आणि त्यापासून चक्र मारतो. पण तरीसुद्धा शिवसाहेब इथं आलेले नाही अजून. हजार हे शिवसाहेबांचे ऑफिस बंद आहे. रोज यायचं इथं, रोज धंदे करायचे. तिथं काय करायचं सांगा. शिव नाही येत आता काय करायचं. काल पण शिवसाहेब हजर नव्हते, आज पण शिव हजर नाही आहे. मग आम्ही सांगायचं कोण. आपसात एखादा मर्डर झाला, एखादं मारलं गेलं, याला नगरपालिका जबाबदार राहील, तहसील ऑफिस जबाबदार राहील आणि शिवसाहेब जबाबदार राहतील. कारण लोक ॲक्शन घ्यायला तयार नाही आहे. तिथं पेट्रोल घ्यायचं का अंगावर ओतून, एखादा मेल्यावर पण ॲक्शन घेतील काय लोक. या लोकांनी आमच्या स्वतःचा खरेदी केलेल्या प्लॉटमध्ये या लोकांनी दुसरे लोक बसवलेले. आमची म्हणजे 44 लोकांची खरेदी आहे, त्यात 100 लोक बसवलेले या लोकांनी. हे करायचं का आम्ही आता इथं. हे करायला मार्ग नाही आहे. आम्ही कमवणारा एकटं माणूस घरामध्ये. मी यांना वारंवार तक्रारी देतो. हे म्हणते या अधिकाऱ्याचं काम आहे, ते म्हणते इंग्रज साहेबाचं काम आहे. शिवसाहेब हजर नाही. कलेक्टर साहेब म्हणते मी ऑर्डर दिलेली तोडायची. मग हे तोडणार कधी तुम्ही. ओपन स्पेसवर ताबा केलेला या लोकांनी. कोणाचा हात आहे, नगरपालिकेचा हात दिसतो मला याच्यामध्ये. 40 फुटाचा रोड 10 फुटही राहिलेला नाही आहे. आणि त्यात पुन्हा बाहेर यांनी गॅरंटी काढली 5 फूट. गाड्या न्यायच्या कशा हे कळत नाही आम्हाला. तर ॲक्शन कोण घेणार, जबाबदारी कोणाची आहे. महाराष्ट्र शासनाने म्हणजे आम्हाला सांगावं ही जबाबदारी कोणाची आहे. महाराष्ट्र शासनानं. मी इथून आज निघतोय, उद्या मुंबईला पोहोचतोय, उद्या मंत्रालयासमोर पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्या करणार आहे. हे शासनानं लक्षात घ्यावं. महाराष्ट्र शासनानं. मी आज इथून निघतोय मुंबईसाठी आणि हे महाराष्ट्रानं लक्षात घ्यावं. उद्या मुंबई मंत्रालयासमोर मी धिंगाणा करणार आणि तिथं मी आत्मदान करणार. याला जबाबदार शासन राहणार आहे, नगरपालिका राहणार. यांना मी मूर्ख वाटतं. यांना नेहमी तक्रारी देतो. हे लोक तक्रारी ॲक्शन घेत नाही. त्यांनी पैसे खाल्लेले नगरपालिकेने काय खाल्लेलं आहे हे कळायला मार्ग नाही आम्हाला. आता आमचे रोजगार डुबत आहेत, रोजची भांडणी होतात, भांडणं होतात. लोकांनी रोडवर दगड टाकून ठेवलेले आहे आणि अतिक्रमण केलेलं 15-15 फूट. मी आज इथून मुंबईसाठी निघणार आहे आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मी तिथं मंत्रालयासमोर उद्या आत्मदान करणार. तुम्हाला मला आता हात टाकायला राखू शकता. उद्या मी आत्मदान करणार मंत्रालयासमोर. हे नगरपालिकेचे जेवढे कर्मचारी भ्रष्ट असतील ते सर्व सस्पेंड करा, पण आमचा रोल मोकळा करा तात्काळ.